तर तर येस, आजचा जो कोट आहे डेली वेल कोट, आपण रोज नवीन नवीन एक डेली वेल कोट घेतो. डू नॉट पुट ऑल युअर ट्रस्ट इन मनी, बट पुट युअर मनी इन ट्रस्ट. हा ऑलिव्हर वेंडल होम्सने दिलेला आहे. हा थोडासा डिफरंट आहे, डिफरंट टू अंडरस्टँड. आता मी तुम्हाला एक ब्रेकअप करून देतो. हा जो पूर्ण दोन कोट आहे, दोन लाईन मध्ये आहे. तर पहिल्या लाईन मध्ये काय, डू नॉट पुट ऑल युअर ट्रस्ट इन मनी, ह्याचा अर्थ काय की तुमचा सर्व विश्वास पैशावर ठेवू नका. तर तुमचे पैसे विश्वासावर ठेवा. दिस मीन्स डोंट ब्लाइंडली रिलाय ऑन मनी फॉर हॅपीनेस, सिक्युरिटी और सक्सेस. तुम्हाला लक्षात आलं की ब्लाइंडली ठेवू नका की मला पैशाने हॅपीनेस भेटणार आहे, सिक्युरिटी भेटणार आहे, सक्सेस मिळणार आहे. करेक्ट आहे. तुमचा पैशावर, तुमचा सुख वरती अवलंबन देऊ नका ना. हा एक अंधविश्वास करू नका. पैसा एक साधन आहे, पैसा हा एक टूल आहे, गॅरंटी नाहीये, ती तुम्हाला हमी नाहीये. लक्षात ठेवा. जेव्हा जसे की इकॉनॉमिक सिच्युएशन येते, जेव्हा चेंजेस येते, आर्थिक परिस्थिती कधीही बदलू शकते. आणि पैशाचा जो व्हॅल्यू आहे ना, ही कमी कधीही होऊ शकते. जसे की महागाई असेल, इन्फ्लेशन असो, ड्यू टू इन्फ्लेशन, बॅड इन्व्हेस्टमेंट, चुकीची गुंतवणूक केल्याच्या नंतर कधीही तुमची ती आर्थिक कधीही चेंज होऊ शकते. तर इमोशनल आणि कम्प्लीट डिपेंडंट मनीवरती हा तुम्हाला लीड काय करतो, स्ट्रेसला करतो. हा तुम्हाला लालच देतो, तुम्हाला तुमच्यामध्ये भीती निर्माण करते. राईट आहे. कसं आर यू गेटिंग इट, पैशावर कसा भावनिक किंवा अवलंबून राहू नका. इमोशनल और कंप्लीट डिपेंडेंट ऑन मनी कॅन लीड टू स्ट्रेस, ग्रीड और फिअर. राईट आहे. डू नॉट पुट ऑल युअर ट्रस्ट इन मनी. ह्या लाईन मध्ये जो ऑलिव्हर यांनी दिला ना, ह्या लाईनचा मिनिंग आहे. सेकंड मी जर सांगितलं, पुट युअर मनी इंटरेस्ट. आता पुट युअर मनी इंटरेस्ट म्हणजे काय की पुटिंग युअर मनी इंटरेस्ट मीन्स यू स्मार्ट स्ट्रक्चर फायनान्शियल टूल. कशासाठी? टू प्रोटेक्ट करण्यासाठी, टू ग्रो करण्यासाठी. फक्त पैसे साठवून पैसा वाढणार नाही. पैसे फक्त स्पेंडिंग करून विदाउट प्लॅननी पैसा वाढणार नाहीये. तर तुमचा पैसा विश्वासात ठेवा. तुमचे पैसे साठवून ठेवण्यापेक्षा एक प्रॉपरली जर प्लॅनिंग केली खर्च करण्यापेक्षा, राईट आहे, तर यूज इंटेलिजंट प्लॅनिंग. बुद्धिमानाने जर यूज करा. कीप युअर मनी, पैसा, तुमची प्रॉपर्टी इन अ लीगल अरेंजमेंट. लीगल अरेंजमेंट म्हणजे त्याला बांधून ठेवा फॉर स्पेसिफिक पर्पज, फॉर स्पेसिफिक गोल. जसे की रिटायरमेंट, चिल्ड्रन. जसे की आता मी कितीतरी लोकांची फायनान्शियल प्लॅनिंग करतो, जिथे तुम्हाला मी बांधून ठेवतो की बाबा हे पैसे तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट मध्ये काम येणार. हे पैसे की तुमच्या मुलांना लग्न, मी किती जणांना अशी हमी देतो की हे 2,000 सुरू करा, तुमच्या मुलांचं टेन्शन निघून जाणार. हे का करतो आपण? लीगल अरेंजमेंट ठेवतो. तर डू यू अंडरस्टँड? तर ऑलिव्हरांनी ही एक लाईन दिलेली आहे की डू नॉट पुट ऑल युअर ट्रस्ट इन मनी, बट पुट युअर मनी इन ट्रस्ट. तुमचा सर्व विश्वास पैशावर ठेवू नका, तर तुमचे पैसे विश्वासावर ठेवा. आय होप की तुम्हाला ही क्लिअर गायडन्स मिळालेलं असेल. हो, जर सगळ्यांना अग्री असेल की सर येस चांगले आहे, तर थँक्यू व्हेरी मच. येस. Yes, 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 Great. yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you all.